नमस्कार. दर्यापण न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी शेख मुजमिल. हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने उद्या मतमोजणी पार पडणार आहे. तरी त्या अनुषंगाने एक विशेष खबर, संपादकीय वार्ता घेऊन तुमच्यासोबत. हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकांची मतदान प्रक्रिया दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी पार पडल्यानंतर 3 डिसेंबर रोजी मतमोजणी पार पडणार होती. पण ऐन मतदानाच्या दिवशी आलेल्या नागपूर न्यायालयाच्या आदेशानंतर मतमोजणी प्रक्रिया ही लांबणीवर पडत दिनांक 21 डिसेंबर रोजी मतमोजणी करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे उद्या हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. याचबरोबर अनेक दिग्गजांचे राजकीय भविष्याचाही निर्णय उद्या होणार आहे. यामध्ये सर्वप्रथम हदगाव हिमायतनगर विधानसभेचे काँग्रेस पक्षातर्फे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर, विद्यमान आमदार बाबुराव कदम कोळीकर शिवसेना शिंदेगट आणि हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील अष्टीकर यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती. याचबरोबर हिमायतनगर नगरपंचायतीचे प्रथम नगराध्यक्ष अब्दुल अखिल अब्दुल हमीद यांच्या भविष्याची वार्ड क्रमांक 3 मधून प्रतिष्ठा पणाला लागली होती. तर नगराध्यक्ष कुणाल राठोड वार्ड क्रमांक 9 मधून, वार्ड क्रमांक 2 मधून माजी उपनगराध्यक्ष मोहम्मद जावेद, वार्ड क्रमांक 1 मधून भाजप तालुका अध्यक्ष गजानन चायल, वार्ड क्रमांक 13 मधून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवक जिल्हा उपाध्यक्ष सरदार खान, वार्ड क्रमांक 12 मधून उबाटा गटाचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल ठाकरे, राम सूर्यवंशी भाजप विधानसभा अध्यक्ष, काँग्रेस शहर अध्यक्ष संजय माने, वार्ड क्रमांक 17 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गट ओबीसी तालुका अध्यक्ष अभिषेक लुटे, जिल्हा उपाध्यक्ष फेरोज खान आणि नगराध्यक्ष पदासाठीचे भाजपचे उमेदवार डॉक्टर राजेंद्र वानखेडे, तर काँग्रेसचे माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समितीचे रफिक सेठ यांच्या राजकीय भविष्याचा निर्णय उद्या होणार आहे. यांच्यासोबतच हिमायतनगर शहराचे माजी सरपंच व काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून व तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य समद खान यांचेही उद्या भविष्याचे निर्णय होणार आहे. वार्ड क्रमांक 16